हॅलो, हाय, नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर मैत्रिणींनो, आपल्याला आलेली आहे अजून पिशव्यांची ऑर्डर, आणि त्या म्हणजे डब्याच्या पिशव्या. छोट्या छोट्या डब्याच्या पिशव्या आपल्याला रेडी करायची आहे. त्याची कटिंग मी रात्रीच करून ठेवली आहे आणि आता आपल्याला याची स्टिचिंग करायची. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. कटिंग तर केलेली आहे. स्टिचिंग कशी करायची, त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं, 3 खणी जो डब्बा असतो आपला स्टीलचा, जेवणाचा 3 खणी डब्बा, त्या डब्याचं माप घेऊन ही पिशवी मी रेडी करत आहे. तर तुमच्याकडे जर 3 खणी डबा असेल तर परफेक्ट माप होईल, आणि 2 खणी डब्याला पण परफेक्ट माप होईल. तर या मापाची तुम्ही पिशवी नक्की स्टिच करू शकता, जर तुमच्याकडे स्टीलचा गोल डबा असेल तर. आणि कुठे तुम्हाला इथे दुकानात वगैरे जायचं असेल, बाहेर कुठे जायचं असेल छोटा मोठा सामान घेऊन, तर त्यासाठी तुम्ही या पिशवीचा वापर करू शकता. तर मैत्रिणींनो, पूर्ण स्टिचिंग बघायच्या आधी चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो मैत्रिणींनो, मी एक नवीन चॅनल ओपन केलेला आहे, टेक रिलेटेड, ज्यात तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलविषयी पूर्ण शंका दूर होणार आहेत. आणि जे आपल्या मैत्रिणी आहेत ज्यांचे यूट्यूब चॅनल्स चालत नाही आहे, व्ह्यूज येत नाही आहे, सबस्क्रायबर वाढत नाही, त्यांच्यासाठी बेस्ट चॅनल आहे आपलं. आणि तुमच्यासाठी मी खास ओपन केलेलं आहे. मी तुमच्यासोबत या बाबतीत बऱ्याच वेळा बोललेली आहे, पण मी विचार केला आता बनवूनच टाकूया. वेळ तर नसतो, पण तुमच्यासाठी मी एक प्रयत्न नक्कीच करेन. तर ताईंनो, मैत्रिणींनो, आपल्या त्या चॅनलची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पिन करेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर सगळ्यांनी जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, आणि त्यावरती एक व्हिडिओ अपलोड झालेली आहे, ती व्हिडिओसुद्धा पूर्ण वॉच करायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही खरंच माझे सबस्क्रायबर असाल, मनापासून माझे व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला जर मला सपोर्ट करायचं असेल तर प्लीज 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 माझ्या त्या चॅनलला सुद्धा तुम्ही इतकंच प्रेम द्या जितकं तुम्ही माझ्या या चॅनलला देत आहात. तर चला मैत्रिणींनो, आपण पूर्ण स्टिचिंग आज बघणार आहोत. बघा, आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे. तर याची उंची आणि रुंदी तुम्हाला मी सांगते. तर हे आहे आपले राईस बॅग जे आपण मध्ये टाकणार आहोत. हे आपलं मेन कापड आहे, आणि हे अस्तरचं कापड आहे. असे आपण 2-2 पीस रेडी करून घेतलेले आहेत. तर याची उंची जी आहे ती आहे 9 इंच, आणि याची रुंदी जी आहे ती आहे 7.5 इंच. तर अशा प्रकारे आपण त्याच मापाचं अस्तर आणि मेन कापड कटिंग करून घेतलेलं आहे. तर आधी आपण याला क्विल्टिंग करून घेऊया. एक पीस घ्यायचा आहे, हा मेन फॅब्रिक त्याच्यावरती ठेवायचा आहे, आणि हा अस्तर त्याच्या खाली ठेवायचा. आणि असं ठेवून आपल्याला याला पूर्ण शिलाई लावून घ्यायची आहे, आणि तिरप्या मारून क्विल्टिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, आपण ह्या पीसला क्विल्टिंग करून घेतलेली आहे. तिरप्या टिपा टाकून आपण याला क्विल्टिंग करून घेतलेली आहे. आता सेम आपल्याला हा दुसरा पीस पण सेम तसाच रेडी करून घ्यायचा आहे. खाली अस्तर ठेवायचं आहे, त्याच्यावरती आपली राईस बॅग ठेवायची, नंतर मेन फॅब्रिक ठेवायचं, आणि याला पण सेम तसंच आपण क्विल्टिंग करून घेणार आहोत. दोन्ही पीस बघा रेडी करून झालेले आहेत. दोन्ही पीसला आपण क्विल्टिंग करून घेतलेली आहे. आता आपण काय करूया, याचा जो साईड पार्ट आहे तो रेडी करून घेऊया. तर साईड पार्टची जी उंची आणि रुंदी घेतलेली आहे मी, ती आधी तुम्हाला सांगते. तर हे साईड पार्टचं पीस आहे, जे राईस बॅगचं आहे. तर त्याची उंची जी आहे ती आहे 22 इंच, आणि त्याची रुंदी जी आहे ती आहे 4.5 इंच. असं आपल्याला हा साईड पार्ट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच मापाचं आपल्याला हे मेन अस्तर कट करायचं आहे, आणि त्याच मापाचं आपल्याला मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. आणि याला आपल्याला या पीसला जशी आपण क्विल्टिंग केली तशी सेम क्विल्टिंग याला सुद्धा करून घ्यायची आहे. म्हणजे आजूबाजूने स्टिचिंग करून झाल्यावर मध्ये एक स्टिच लावून घ्यायची. आपण बघा, याला पण क्विल्टिंग करून घेतलेली आहे. आता हे साईडचा पार्ट सुद्धा आपला रेडी झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही पार्ट आणि हा साईडचा पार्ट बाजूला ठेवायचा आहे, आणि हे जे आपण हँडल कट केलेले आहेत हे रेडी करून घ्यायचे. सगळे पार्ट आपण जेव्हा आधी रेडी करून घेतो, त्याच्यानंतर आपल्याला ते जॉईन करायला फार टाइम लागत नाही, आणि पटापट जॉईन करता येतं. हेच काम तुम्ही रात्री जर करून ठेवलं, कटिंग आणि हे एवढे पार्ट असे जर शिलाई करून ठेवले, जोडून ठेवले, तर तुम्हाला सकाळी उठून फक्त ते जोडावे लागतात, आणि आपलं काम खूप सोपं होतं. पण रात्री माझे मुलं छोटं असल्यामुळे मला जमत नाही, आणि तुमच्या मागे जर एवढा व्याप नसेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. तर हे आहे 13.5 इंचाचे हँडल, आणि याची रुंदी जी आहे ती 1 इंच आहे, आणि त्यासाठी आपण हे मेन फॅब्रिक कट केलेलं आहे. यात आपल्याला अस्तरची गरज नाही आहे. तर मेन फॅब्रिकची जी रुंदी आहे ती आहे 3 इंच, आणि उंची सेम आहे. तर हे असं एका साईडला ठेवायचं आहे. जे राईस बॅगचा आपण पीस कट केलेला आहे हँडल, ते एका बाजूला ठेवायचं. त्याच्यानंतर त्याच्यावरती एक फोल्ड करून हे दुसरी साईड एक फोल्ड करायची, आणि त्याच्यावरती हे डबल फोल्ड करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे हे हँडल आपल्याला रेडी करून घ्यायचे आहे. व्यवस्थित हळूवारपणे करायचं, घाई करायची नाही. घाई केली की ते मग काम आपलं व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे थोडं घाई जरी असली तरी सावकाशपणे करायचं आहे.
एका साईडने आपण शिलाई लावली. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हँडलला शिलाई लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं हँडल जे आहे ते फिनिशिंगने दिसेल आणि असं फुगलेलं वगैरे दिसणार नाही. दोन्ही हँडल रेडी झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे सगळे पीस जॉईन करायचे. त्याआधी तुम्ही विचार करत असाल हा वरचा कपडा कशाचा आहे, तर हा कपडा आहे ड्रेसचा कपडा. जे मी ते संडेच्या मार्केटमधून कपडे आणते तिथून आणलेलं हे कापड होतं. तर तुम्ही बघू शकता, हे बघा, हे असं कापड होतं. तर त्याच्यापासून आपण हे पिशव्या रेडी करत आहोत. तर ते कापड जे होतं ते होतं 20 रुपयाचा तुकडा. तर त्या 20 रुपयाच्या तुकड्यातून आपण जर हे छोट्या छोट्या डब्याच्या पिशव्या जरी रेडी केल्या तरी त्याच्यामध्ये आपल्या 5-6 पिशव्या रेडी होतील. तर 50 रुपये एक पिशवीच्या हिशोबाने तुम्ही 20 रुपयामध्ये किती प्रॉफिट कमवू शकता ते तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या. तर ड्रेसच्या कपड्यापासून आपण ही पिशवी रेडी करत आहोत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याला छानशी लेस लावायची आहे, म्हणजे आपली जी पिशवी आहे ती अट्रॅक्टिव्ह दिसेल त्यासाठी. तर आपण आधी बघूया की ही लेस याच्यावरती बसते की नाही. दोन्ही पीसला ही लेस पुरून जाईल. तर आधी हँडल अटॅच करून घ्यायचे आणि मग त्याची हँडलची जी ही शिलाई आहे हे दिसू नये त्यासाठी आपण त्याच्यावरती मग लेस लावून घेऊ. तर त्याआधी तुम्हाला माहितीच आहे आपल्याला काय करावं लागतं. तर एकावर एक ठेवायचं, सेंटर काढून घ्यायचा. सेंटर काढल्यानंतर ही छोटी पिशवी आहे त्याच्यामुळे 1-1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 1 इंच इकडे आणि इकडे 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग केल्यानंतर त्याच्यावरती हे हँडल जे आहेत ते असे ठेवायचे आहेत, हे बघा अशा प्रकारे, आणि ते अटॅच करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याची उंची जी आहे ती हँडलची ठेवू शकता. तर मी एवढी उंची ठेवणार आहे म्हणजे ही परफेक्ट होईल. हे बघा एवढी, आणि हे एवढे 1-1.5 इंच आपण पिशवीवर खाली हँडल अटॅच करत आहोत. तर जी आपण ही लाईन ड्रॉ केली जिथे आपण हे केलेलं आहे, मार्किंग केलेलं आहे, त्या साईडने हे जे हँडल आहे ते ठेवायचं आहे. याआधी आपण इथे असं वरून शिलाई लावून जॉईन करून घेऊ, म्हणजे आपले हँडल हलणार नाही. तर हे जॉईन झालं, त्याच्यावरती आपण शिलाई लावून घेऊ. अशी चौकोनमध्ये आधी शिलाई लावायची, त्याच्यानंतर मग आपल्याला मागे पुढे करून लॉकची शिलाई लावून घ्यायची आहे. तर ही आपली चौकोनमध्ये शिलाई लावून झालेली आहे. तर आपण याला मागे पुढे करून शिलाई लावून घेऊ. बघा अशा प्रकारे आपली या बाजूची शिलाई लावून झालेली आहे. तर आपल्याला या हँडलला सुद्धा सेम तशी शिलाई लावायची आहे. मागे पुढे करून आपण लॉक फिट करून घेऊ. हे बघा, हे आपल्या हँडल इथे अटॅच झालेलं आहे. तर आपल्याला हे जे वरची बाजू आहे ती थोडीशी अशी दुमडून इथे सुद्धा शिलाई लावून घ्यायची आहे, म्हणजे हे धागे तुरे जे आहेत ते. तर आपण इथे हे बघा, मुलं आले होते शाळेतून त्याच्यामुळे मी ठेवून दिलं होतं. आता त्याला झोपवलं आणि आता कंटिन्यू आपण स्टिचिंग करून घेऊया. तर हे बघा, हे वरतून मी फोल्ड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आता आपल्याला ही जी लेस आहे ती अटॅच करायची आहे. एक मिनिट, तुम्हाला दिसत नसेल, थोडं वर करते. हे बघा, ही लेस आहे ना, तुम्ही बघू शकता किती सुंदर लेस आहे. ती आपण आता याच्यावरती अटॅच करणार आहोत आणि आपल्याला याच्या खाली सुद्धा अजून एक लेस लागणार आहे. सावकाश हळूहळू किनाऱ्यावरती स्टिचिंग करून घ्यायची. थोडं जाड भाग येतो, आपण तिथे हँडल अटॅच केले तिथे, तर थोडं खेचून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपण याला लेस अटॅच केली, त्याच्यामुळे किती सुंदर लुक आपल्या पिशवीला आलेला आहे. आता आपल्याला याच्या खाली अजून एक लेस, माझ्याकडे ही प्लेन लेस आहे, ती आपण आता याच्या खाली अशी अटॅच करून घेणार आहोत, म्हणजे आपले हँडल जिथून आपण हे शिलाई दिसते ना हँडलची, ती याच्या खाली झाकली जाईल आणि शिलाई दिसणार नाही. तर याच्या मापाचं मी हे कापून घेते आणि याला आता आपण हे
अटॅच करून घेऊया. बरोबर लेसच्या खाली लेस घ्यायची ती, आणि खाली पण बघायचं की आपल्या हँडलचं जे शिलाई आहे ती झाकली जाते की नाही. बरोबर कडेकडेने शिलाई लावायची आहे. आपल्याला अजून एक जी डब्याची पिशवी किंवा टिफिन बॅग आहे ती रेडी करायची आहे, पण ती थोडी मोठ्या साईजमध्ये आहे. कस्टमरच्या डिमांडनुसार आपल्याला त्यांना स्टिचिंग करून द्यावं लागतं. तर एकाला छोटी तर एकाला मोठी हवी आहे. तर त्या दुसऱ्या पिशवीसाठी आपण दुसरं कापड बघूया छानसं आणि त्याची रेडी करूया. हे बघा, शिलाई पण झाकली गेली आणि आपण याला लेस लावली म्हणून याचा लुक पण छान आलेला आहे. आता सेम आपण या पिशवीला पण तसंच हँडल आणि हे लेस अटॅच करून घेणार. हे बघा, आपण दुसरं पीस पण रेडी करून घेतलेलं आहे, त्याला लेस आणि हँडल लावून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मेन फॅब्रिक नाही, साईड पार्ट जो आहे तो आपल्याला इथे जॉईन करायचा आहे. तर साईड पार्ट जॉईन करण्याआधी जे धागेदोरे असतात ते आधी कट करून घ्यायचे, म्हणजे आपली पूर्ण पिशवी स्टिच झाल्यानंतर एकदम फिनिशिंगमध्ये दिसते. काही जास्त धागेदोरे नाही आहे या पिशवीला. तर हे बघा, हा जो साईड पार्ट आहे त्याला आधी आपण एका साईडने फोल्ड करून घेऊया, आणि मग जेव्हा आपली पिशवी पूर्ण स्टिच होईल वरपर्यंत, त्याच्यानंतर मग बघायचं पार्ट एक्स्ट्रा आहे का कमी पडतोय ते तिथे बघायचं, आणि मग आपण कट करून घेऊया. तिथून आधी एकच साईड आपल्याला दुमडायची आहे, दोन्ही साईड दुमडून घ्यायच्या नाही. ते मग नंतर ॲडजस्ट करून आपण दुमडू शकतो. तर इथे आधी आपल्याला आता मार्किंग करून घ्यावं लागेल. अगदी अर्धा इंच किंवा 1 इंच तुम्ही मार्किंग करू शकता. 1 इंचावरच करून घेऊया. 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे, आणि मग हे जे साईड पार्ट आहे तो इथे अटॅच करायचा आहे. शिलाई लावताना ब्लॉकची शिलाई लावायची. आणि हो, आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. जे आपलं सेकंड चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. मेसेज कमेंट सेक्शनमध्ये आणि आपल्या जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये मी लिंक दिलेली आहे. तर लवकरात लवकर आपल्या त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. इथे पण लॉक करून घ्यायचं. मला माहिती आहे तुम्ही लवकर सबस्क्राईब करणार आहात माझ्या त्या चॅनलला सुद्धा, कारण तुम्ही भरपूर प्रेम देता माझ्या या चॅनलला, आणि मला सुद्धा तुमचा खूप छान प्रतिसाद मिळतो. तसंच छानसा प्रतिसाद माझ्या त्या चॅनलला सुद्धा द्या. आणि ते चॅनल माझं हिंदीमध्ये आहे, कारण हिंदीमध्ये प्रत्येकजण बघू शकतो. मराठीमध्ये कसं दुसऱ्या राज्यात जेव्हा व्हिडिओ आपला जातो तेव्हा त्यांना मराठी कळत नाही, त्याच्यामुळे मी हिंदीमध्ये बनवलं आहे. आणि तुम्ही खूप हुशार आहात हो, तर तुम्हाला हिंदीसुद्धा कळते ना छान, त्याच्यामुळे. तर हे बघा, आपण हे इथे अटॅच करून घेतलेला आहे आपला जो साईडचा पार्ट आहे तो. त्याच्यानंतर आता हा जो वरचा पार्ट आहे तो सुद्धा आपण याच्यावरती पूर्ण तिन्ही बाजूने जॉईन करून घेणार आहोत. बघा, आपली पिशवी टिफिन बॅग स्टिच करून रेडी झालेली आहे. आता फक्त याला आपल्याला लावायचं आहे पायपिंग. तिन्ही बाजूने पायपिंग लावायची आहे. तर त्यासाठी मी असे जे मध्ये आपण जे कपडा लावलेला आहे त्याच कपड्याचे मी अशा पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत, आणि या पट्ट्यांची आपण आता तिन्ही बाजूने पायपिंग लावणार आहोत. आता ही पायपिंग संपूर्ण लावून मी तुम्हाला पिशवीचा लुक दाखवते. किती सुंदर आपल्या पिशवी, बघा तुम्ही बघू शकता आपली डब्याची पिशवी रेडी झालेली आहे. किती सुंदर दिसते लेस लावल्यावरती आणि पायपिंग केल्यावरती. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने सुद्धा सेम लुक आलेला आहे तिचं. आणि त्याचं बॉटमचं साईड पण तुम्ही बघू शकता किती ब्रॉड आहे बॉटमसुद्धा, आणि हा साईड पार्ट देखील तुम्ही बघू शकता. हे बघा या साईडचा पण, आणि आतमध्ये बघा स्पेस किती आहे डबा ठेवायला. बरोबर आपला 2 खणी 3 खणी डबा असं व्यवस्थित बसेल त्याच्यामध्ये, आणि थोडीशी जागासुद्धा त्यामध्ये शिल्लक राहील. आतमध्ये देखील तुम्हाला शिलाई कुठेच दिसणार नाही, आणि बाहेरून सुद्धा शिलाई दिसणार नाही. एवढ्या फिनिशिंगने आपण ही डब्याची पिशवी किंवा छोटीशी पिशवी कॅरी बॅग आपण रेडी केलेली आहे, जी आपण बाहेर कुठेही नेऊ शकतो. जेव्हा आपण मंदिरात वगैरे देवळात जातो तेव्हा फुलं वगैरे सुद्धा याच्यामध्ये नेऊ शकतो, किंवा आपण जेव्हा कुठल्या दुकानात जातो जिथे आपल्याला 1-2 वस्तू आणायची असते छोटी छोटी, त्यासाठी आपण ही पिशवी नेऊ शकतो. त्यानंतर डब्यासाठी वापरू शकतो. आपल्या
आपल्याला मल्टिपल युजेससाठी आपली ही पिशवी जी आहे ती यूज होणार आहे. तर ही पिशवी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. आणि आपल्या नवीन चॅनलला देखील लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे ते चॅनलसुद्धा आपलं लवकरात लवकर ग्रो होऊन मला पण प्रोत्साहन मिळेल तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओज बनवायला. कारण तुमचेसुद्धा चॅनल पुढे जावे किंवा तुमच्या चॅनलचे सुद्धा सबस्क्रायबर आणि वॉच टाईम पूर्ण व्हावा आहे असं मला सुद्धा वाटत आहे. त्याच्यामुळे मी ते चॅनल ओपन केलं आहे. तर प्लीज 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 लवकरात लवकर आपल्या चॅनलवर व्हिजिट करा आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा. चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या माझ्या मैत्रिणींना जय श्रीराम.